SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण TETतील सर्वात महत्त्वाचा मानसशास्त्र हा विषय, या विषयातील मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात, अशा प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. 30 मार्काला असणारा हा विषय आपल्याला TETमध्ये स्कोरिंगसाठी नक्कीच मदत करू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा आपला पहिला प्रश्न, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? पर्याय क्रमांक 1 मॅकडुगल, पर्याय क्रमांक 2 विल्यम वुंट, पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक आणि पर्याय क्रमांक 4 वॉटसन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वॉटसन. ही व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण वर्तनाचे व्ही आणि वॉटसनचे व्ही अशी जोडी लावून सुद्धा ही व्याख्या लक्षात ठेवू शकतो. आता अशाच प्रकारे आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहूयात. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या वेगवेगळ्या व्याख्यांवर थोडीशी नजर टाकूयात. मॅकडुगल या शास्त्रज्ञाने मानसशास्त्राची मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. त्यानंतर ॲरिस्टॉटल, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी ॲरिस्टॉटलने व्याख्या केली. यानंतर आहेत आपले विल्यम वुंट, यांनी बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. आणि मॉर्गन, किंग्ज आणि रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. या व्याख्यांवर आपल्याला परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारला जातो, त्यामुळे या व्याख्या लक्षात ठेवणे आपल्याला गरजेचे असते. या व्हिडिओमधील 15 प्रश्न पूर्ण झाल्यानंतर 15 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आपला पुढचा प्रश्न. आपला दुसरा प्रश्न आहे, मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक, पर्याय क्रमांक 2 विल्यम वुंट, पर्याय क्रमांक 3 मॅकडुगल आणि पर्याय क्रमांक 4 वॉटसन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विल्यम वुंट. चला आता विल्यम वुंट यांच्याविषयी काही माहिती आपण थोडक्यात पाहूयात. विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. यांनी 1879 मध्ये जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांनी मानसशास्त्राला जीवशास्त्र आणि तत्त्वज्ञान यापासून पूर्णपणे वेगळे करून एक स्वतंत्र विज्ञान म्हणून स्थापन केले. म्हणून त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ फिजिओलॉजिकल सायकॉलॉजी हे प्रसिद्ध पुस्तक 1873 मध्ये प्रकाशित केले. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा, आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण, कोणतं पुस्तक लिहिलं, असे अनेक प्रश्न आत्तापर्यंत TETमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे कोण म्हणाले? पर्याय क्रमांक 1 मॅकडुगल, पर्याय क्रमांक 2 सिगमंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 वुडवर्थ आणि पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिगमंड फ्राईड. सिगमंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते मानवी मनाचे 3 भाग असतात. मनाची रचना समजण्यासाठी हे 3 भाग अत्यंत महत्त्वाचे असतात. ते 3 भाग म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर आत्ता सध्या आपल्या मनात जे विचार चालू असतात, ज्या भावना आत्ता सध्या आपल्या मनात चालू असतात, ज्या आपण अनुभवतो, जे निर्णय आपण घेतो ते इथे असतात. सध्याच्या वेळेला आपण ते निर्णय घेतो. ते निर्णय पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतात. उदाहरणार्थ, सध्या तुम्ही वाचत आहात, हे आपल्या कॉन्शियस माइंडचं काम आहे. यानंतर येतं ते सबकॉन्शियस माइंड.
सबकॉन्शियस माइंड म्हणजे असे विचार, असे अनुभव जे आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर थोडाफार प्रभाव टाकत असतात. म्हणजे आपल्या जुन्या आठवणी किंवा आपले जुन्या सवयी, आपले अनुभव, असे विचार जे आपल्याला थोडा विचार केला की लगेचच आठवतात. उदाहरणार्थ एखादं गाणं आठवणं, सायकल चालवणे, गाडी चालवणे, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडची कामं आहेत. आणि यानंतर मनाचा तिसरा प्रकार म्हणजे अनकॉन्शियस माइंड. म्हणजे आपले असे विचार जे पूर्णपणे लपलेले असतात, पण त्या विचारांचा आपल्या वर्तनावर खूप मोठा प्रभाव असतो. म्हणजे जर एखाद्या गोष्टीला आपण खूप घाबरलेलो असू किंवा आपलं एखादं स्वप्न, आपली एखादी अशी भीती जी आपल्याला खूप घाबरवते, त्याचा आपल्या वर्तनावर, आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो. कधीतरी एखाद्या वेळेस पटकन बाहेर आलेल्या या गोष्टी आपल्याला जाणवतात. त्या गोष्टी म्हणजे आपल्या अनकॉन्शियस माइंडचं काम असतं. सिग्मंड फ्राईड यांनी विशेषतः या अनकॉन्शियस माइंडच्या कामावरच जास्त भर दिला. आपला पुढचा प्रश्न आहे, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, ही व्याख्या कोणी केली? पर्याय क्रमांक 1 मॅकडोगल, पर्याय क्रमांक 2 वॉटसन, पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक आणि पर्याय क्रमांक 4 ॲरिस्टॉटल. व्याख्या पुन्हा पुन्हा वाचल्या की लक्षात ठेवायला फारशा अवघड जात नाहीत. आपण याआधी चर्चा केल्याप्रमाणे वर्तनाचं व्ही आणि वॉटसनचं व्ही अशी जोडी लावायची. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वॉटसन यांनी ही व्याख्या केली. आपला प्रश्न क्रमांक 5, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक, पर्याय क्रमांक 2 ॲरिस्टॉटल, पर्याय क्रमांक 3 मॅकडोगल आणि पर्याय क्रमांक 4 सिग्मंड फ्राईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल यांनी साधारणपणे इसवी पूर्व 350च्या आसपास डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. डी ॲनिमा हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आत्मा किंवा मन असा होतो. हा ग्रंथ मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासांपैकी एक आधारभूत ग्रंथ म्हणून मानला जातो. मानवी मन आणि वर्तन समजावून सांगणारा पहिला शास्त्रीय प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ. प्रश्न क्रमांक 6, मानसशास्त्राच्या व्याख्येच्या कालक्रमानुसार खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. म्हणजे कोणती व्याख्या आधी केली आहे? आत्मा, मन, बोधावस्था की वर्तन, का मन, आत्मा, वर्तन, बोधावस्था? खालीलपैकी कोणत्या क्रमानुसार मानसशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत हे जाणून घेऊन आपल्याला इथं क्रम लावायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्मा, मन, बोधावस्था आणि वर्णन. म्हणजे मानसशास्त्राच्या व्याख्या करताना पहिल्यांदा आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, त्यानंतर मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, त्यानंतरची व्याख्या होती बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि सर्वात शेवटी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा व्याख्या केल्या गेल्या. प्रश्न क्रमांक 7, कार्यवादाचा विचारप्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोण? पर्याय क्रमांक 1 कार्ल रॉजर्स, पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक आणि पर्याय क्रमांक 4 विल्यम जेम्स. यापैकी कार्यवादाचा विचार सर्वप्रथम कोणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांना फंक्शनलिझम म्हणजेच कार्यवादाचे जनक असे मानले जाते. त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही संकल्पना दिली. म्हणजे विचार सतत वाहणाऱ्या प्रवाहासारखे असतात असे त्यांचे म्हणणे. त्यांनी सांगितले की मनाचे कार्य पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक प्रकारचे ॲडॅप्टेशन असते. ॲडॅप्टेशन म्हणजे आपल्या आसपासच्या परिस्थितीनुसार आपले विचार, वर्तन, आपली चाल बदलणे. प्रश्न क्रमांक 8, मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय क्रमांक 1 मॅकडोगल, पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 वुडवर्थ आणि पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड. आता हा मनोविश्लेषणवाद म्हणजे काय याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. मनोविश्लेषणवाद हा मानसशास्त्रातील एक महत्त्वाचा मानला जाणारा असा विचारप्रवाह आहे.
यात मानवी वर्तनामागील लपलेले अनकॉन्शियस कारणं शोधली जातात. म्हणजे कधीकधी आपल्याला अचानक खूप राग येतो, पण कारण समजत नाही. फ्राईड म्हणतात तो राग अचेतन मनात दडलेल्या अनुभवांमुळे असू शकतो. मनाच्या रचनेचे फ्राईड यांनी 3 भाग सांगितले आहेत: इगो, ईद आणि सुपर इगो. ईद हा मनाचा जन्मजात आणि मूलभूत भाग आहे, ज्यात इच्छा व वासना असतात. यात ताबडतोब आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. नियमांचा विचार ईदमध्ये केला जात नाही. इगो हा वास्तवाशी जुळवून घेणारा भाग आहे, जो ईद आणि बाह्य जग यामध्ये समतोल ठेवतो. तो योग्य वेळ योग्य मार्ग पाहूनच निर्णय घेत असतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे सुपर इगो. हा नैतिक मूल्य व नियम पाळणारा भाग आहे, जो आपल्याला योग्य अयोग्य यांची जाणीव करून देतो आणि चांगले वागायला आपल्याला प्रवृत्त करत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण? पर्याय क्रमांक 1 ॲरिस्टॉटल, पर्याय क्रमांक 2 मॅकडुगल, पर्याय क्रमांक 3 अल्फ्रेड बिने आणि पर्याय क्रमांक 4 विल्यम वुंट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विल्यम वुंट. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रिन्सिपल्स ऑफ फिजिओलॉजिकल सायकोलॉजी या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 विल्यम वुंट, पर्याय क्रमांक 2 जॉन ड्यूई, पर्याय क्रमांक 3 सिग्मंड फ्राईड आणि पर्याय क्रमांक 4 ॲरिस्टॉटल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण याबद्दल चर्चा केलेलीच आहे. आपला 11वा प्रश्न आहे विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी व कोठे चालू केली? पर्याय क्रमांक 1 1882ला अमेरिकेत, पर्याय क्रमांक 2 1828ला इंग्लंड विद्यापीठात, पर्याय क्रमांक 3 1879मध्ये लिप्झिग विद्यापीठात आणि पर्याय क्रमांक 4 1855मध्ये जर्मनी येथील विद्यापीठात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1879मध्ये लिप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 12. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 विल्यम वुंट, पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 विल्यम जेम्स आणि पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विल्यम जेम्स. प्रश्न क्रमांक 13. मनाचे कार्य पर्यावरणाशी जुळवून घेणे आहे, हे कोणत्या विचार प्रवाहाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 सायकोॲनालिसिस, पर्याय क्रमांक 2 बिहेवियरिझम, पर्याय क्रमांक 3 फंक्शनलिझम आणि पर्याय क्रमांक 4 स्ट्रक्चरलिझम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फंक्शनलिझम. याबाबत आपण या आधीच्या प्रश्नामध्ये चर्चा केलेलीच आहे. व्हिडिओ आवडत असल्यास अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. आपला प्रश्न क्रमांक 14. आपल्या वर्तनामागे लपलेले अचेतन असे कारण असते, हा विचार कोणाचा? पर्याय क्रमांक 1 विल्यम जेम्स, पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 मॅकडुगल आणि पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिग्मंड फ्राईड. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 15 पैकी किती मार्क मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपला या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. एखादा विद्यार्थी गेम खेळायची इच्छा दाबून अभ्यास करतो. या कृतीमध्ये मुख्यतः कोणता भाग कार्यरत आहे? पर्याय क्रमांक 1 ईद, 2 इगो, पर्याय क्रमांक 3 सुपर इगो आणि पर्याय क्रमांक 4 अनकॉन्शियस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इगो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन असे कोणत्या विषयावरचे प्रश्न तुम्हाला बघायला आवडतील हेही कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.